माऊली, अगं काय चाललंय तुझ्या घरात? तुझा तो नातू किती रडतोय हा? अगं त्याला जे हवं ते देत का नाहीस? काय म्हणालीस? हट्ट करतोय. ही तर अगदी पूर्वापार चालत आलेली रीत आहे. जे आपल्याला हवंय, जे आपल्याला प्राप्त करायचंय, त्यासाठी अगदी भगवंतापाशी सुद्धा मागणं मागायचं आणि ते पदरात पाडून घ्यायचं. मग त्यासाठी कितीही कठोर व्रत वैकल्य करावी लागली तरी चालतील. आता अशा अनेक कथा आपल्याला माहित आहेतच, परंतु माऊली, एखादं व्रत हाती घेतलं की मग मात्र ते यथासांग तडीस नेलं पाहिजे. तसं नाही झालं तर त्याचे किती भयंकर परिणाम होतील काही सांगता येत नाही. अशीच एका व्रताची कथा आपण पाहणार आहोत. आज डोळा फुटलं काय तुमचं? दिसत नाही वय? तुमच्यामुळे घाव पडला असता नाही समज. आगाव कुठली कुठले येते दिन काय करते तिथं? अरे काय मुलाडो तुम्ही, हा? कुठं लक्ष आहे? अरे एवढी मोठी बैलगाडी धावत येते, ती तुम्हाला दिसत नाही? क्षमा असावी, आमचं लक्ष नव्हतं. तेच. अरे असे जर लक्ष न देता चाललात ना तर तुमचा जीव गमावेल. तुमची नावं काय बाळानो? माझे नाव दिगंत आणि हा माझा कनिष्ठ भाऊ सुकीर्त. ठीक आहे, हा? काळजी घ्या आणि प्रवासात असा हलगर्जीपणा बिलकुल करू नका. हा, येतो मी. हा, येतो मी. हा, बंधू, आपण नक्की ह्या कोणत्या गावात आलोय? मलाही कळत नाही आपण कुठल्या गावी आलो आहोत. पण आपण एवढे दूरहून आलो आहोत ना, आता आपल्याला अजून दूर जायचंय. परंतु मला भूक लागलीये ना. ह्या कटू परिस्थितीमधून आपल्याला मार्ग काढावाच लागेल सुकीर्त. संपूर्ण जग आपल्याशी केवळ चेष्टेने, अपमानाने वागत आहे. लक्षात ठेव, सत्तेचा, भक्तीचा आणि श्रद्धेचा मार्ग असाच खडतर असतो. आपण आपले ज्ञान, भक्ती यावरील विश्वास गमावता कामा नये. भगवंतावर श्रद्धा ठेव. चल, आपण जाऊया पुढे. सुकीर्त, तिन्ही सांज झाली. चल देवाचे स्मरण करू. हो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. संभवामि युगे युगे.
संभवामी युगे युगे. उत्तम, अतिउत्तम. प्रणाम. प्रणाम. कल्याणमस्तू. आज कित्येक वर्षानंतर या गीता पाठाचे एवढे सुमधुर स्वर ऐकून या शास्त्री बुवांचे कर्ण तृप्त झाले. या गीता पाठाच्या श्रवणामुळे पुण्य प्राप्त झाले असेच म्हणावे लागेल. धन्यवाद. आपल्या या वचनांनी आम्हास आशीर्वाद लाभले आहेत. आम्ही आपणास असे सुचवू पाहत आहोत की आपल्या घरातील थोडेसे धान्य जर आपण या ज्ञानी पुत्रांना दान म्हणून दिले तर पुण्यात वृद्धी होईल. नाही, तुम्हा दोघांना केवळ धान्यच नाही तर तुम्हा दोघांच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था मी करेन. या 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 धन्यवाद शास्त्री बुवा. धन्यवाद शास्त्री बुवा. या. मुलांनो, भोजनास प्रारंभ करा. मनसोक्त झाले ना भोजन? उत्तम. आता मी तुम्हाला एक विचारू. तुम्ही इतकी लहान बालके दिशाहीन कोठे फिरत होतात? तुमचे मूळ कुठले? घर कुठे आहे तुमचे? तुमचे माता पिता? गुरुजी, आमच्या या जगात कोणी नाहीये. आमचे माता पिता हे जग सोडून गेले. आता आम्ही दोघच एकमेकांना आधार आहोत. आमच्या माता पितांच्या निधनानंतर काका काकू यांनी आमचा सांभाळ करायचे ठरवले, परंतु त्यांनी आमचा आतोनात छळ केला. आमचे घर बळकावले. आता आम्हास ना निवारा ना आधार. परमेश्वरा, आणि कितीही अमानुष वृत्ती. तुम्हा दोघा उभयतांना जर वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सुचवू. हे माझे छोटेसे घर आहे. मी इथे वेदाभ्यास करतो. स्वतःच रांधून अन्न ग्रहण करतो. तुम्ही पण माझ्यासोबत इथे राहू शकता. आपण सगळे परमेश्वराच्या सान्निध्यात राहू शकतो. परंतु ठीक आहे. ही दोन्ही गुणी बालके आजपासून माझी अपत्य आहेत. नमस्कार शास्त्री बुवा. नमस्कार. नमस्कार शास्त्री बुवा. नमस्कार. नमस्कार शास्त्री बुवा. नमस्कार. नमस्कार शास्त्री बुवा. नमस्कार. सुकीर्त, पुत्र सुकीर्त. आचार्य, आचार्य आपण आलात? या बसा. आलोचा पाणी घेऊन. आचार्य, तरी मला वाटतच होते भगवंता की आज तुमचे दर्शन होणार. तुम्ही स्वगृही परतणार आणि अगदी तसेच झाले. असे समज की जणू तू माझी तीव्रतेने आठवण काढत होतास, म्हणून मला तात्काळ यावे लागले. बरं आचार्य, काशी नगरीची यात्रा कशी झाली? ज्या कार्यासाठी आपण तिथे गेला होता
हे कार्य संपन्न झाले का? अर्थात. अरे काशी नगरीत जाण्याचे मला भाग्य लाभले. यातच माझ्या आयुष्याचे सार्थक झाले. या हाताने ईश्वराची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. मन प्रसन्न झाले. आचार्य, आपणास प्रसन्न पाहून मला सुद्धा प्रसन्न वाटते आहे. बरं, माझा दुसरा पुत्र कुठे आहे? दिगंत. तो आतमध्ये देवपूजा करतोय. असं? हो, या. भगवंता. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. आचार्य, तुम्ही आलात? दिगंत, मला ज्ञात होते की माझ्या पश्चात, माझ्या अनुपस्थितीत तू माझ्या भगवंताची मनोभावे पूजा करशील. आचार्य, आमच्यासाठी आपली सेवा हीच भगवंताची पूजा. आणि ही पूजा करून आम्हाला आपली सेवा केल्याचे पुण्य आणि समाधान देखील लाभते. सुकीर्त, दिगंतने आता जो श्लोक उच्चारला त्याचा अर्थ तुला ज्ञात असेल असे मला वाटत नाही. आचार्य, आपणास कदाचित माहीत नसावे, पण मला सर्व श्लोक, वेद यांचे अर्थ अगदी मुखोद्गत आहेत. हे ईश्वरा, आम्हाला अंधकाराकडून प्रकाशाकडे ने, असत्याकडून सत्याकडे ने, मृत्यूकडून अमरत्वाकडे ने. आचार्य, या श्लोकाचा असा अर्थ आहे. काय बंधू, बरोबर ना? अद्भुत. सुकीर्त, तू तर माझी घोर निराशा केलीत, पण याचा मला अत्यंत आनंद आहे. माझा कनिष्ठ पुत्र भक्तिभावात निपुण आहे, परंतु त्यात सातत्य तेवढे नाही. काय? आचार्य, मी म्हणजे देवपूजा वगळता घरातील व बाहेरील इतर सर्व कामे इतकी मनापासून करतो की देवपूजा करायला मला अवधीच नाही मिळत. हवं तर बंधूंना विचारावे. तू आणि तुझी कारणे कधी संपतच नाहीत. आचार्य, आमच्या मनात एका प्रश्नाने घर केले आहे. तो असा की आपण हे व्रत आजपासूनच करण्याचा निर्णय का घेतला? म्हणजे आम्ही पण या व्रताबद्दल कधी ऐकले नव्हते. तुझा प्रश्न योग्य आहे. तू पण ऐक सुकीर्त. हो, काशी नगरीच्या प्रवासामध्ये एका गुरुवर्यांकडून उपांग ललिता पंचमीच्या व्रताचे ज्ञान प्राप्त झाले. नील कौशेय वसनाम हेमाभम कमलासनाम भक्तानाम वरदाम नित्यम ललिताम चिंतयाम्यहम. अर्थात कमळावर अधिष्ठित, निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्ण कांतीची, भक्तांना नियमित वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो. थोडक्यात या देवीची आराधना करून तिच्याकडून धन, धान्य, ऐश्वर्य, प्रतिष्ठा, बुद्धिमत्ता यापैकी तिला जे मागाल त्याचे वरदान आपणास प्राप्त होते. अतिशय उपयुक्त असे व्रत भासत आहे आचार्य. पण हे करण्याचा विधी काय? त्यासाठी सर्वप्रथम देवीची प्रतिमा साकारावी, तिला पुष्पांजली अर्पण करावी. त्या पश्चात गंधाक्षता घेऊन साग्र दुर्वांचा हार अर्पण करावा. भोजनामध्ये मिष्टान्नाचा समावेश करावा. ललिता देवीच्या कथांचे आणि स्तोत्रांचे श्रवण करावे.
सहसा हे व्रत रात्री करून दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करावे. कसला विचार करतोय सुकीर्त? आचार्य, हे व्रत मी तुमच्यासोबत करू इच्छितो. काय? हे काय सांगतोयस? होय आचार्य. आणि आपण सांगितल्याप्रमाणे या व्रताला कोणतीच मर्यादा नाही. ना विचारांची मर्यादा, ना वयाची. माझ्या मनातील प्रामाणिक भक्तिभाव मला असं सांगत आहेत की हे व्रत मी करावे. आचार्य, तुम्ही याची मला संमती द्यावी. तुझ्या भक्तीवर मला विश्वास आहे खरे, परंतु ही तुझ्या सातत्याची परीक्षा निश्चितच आहे. कारण कुठलेही व्रत हाती घेणे म्हणजे शिवधनुष्य हाती घेतल्यासारखे आहे. ते यथासांग तडीस नेणे हे आपलेच कर्तव्य आहे. तरच देवी प्रसन्न होणे संभव आहे. अन्यथा त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आचार्य, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या हातून देवीची अवहेलना होणार नाही, कुचेष्टा होणार नाही. मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. बर बर, तुझी इच्छा आहे तर हे व्रत तू निश्चित कर. पण आता मला दुर्वा तोडायला मदत करशील की नाही? हा? आचार्य, आचार्य हे पहा. सुंदर, अप्रतिम. साक्षात देवीचे दर्शन झाल्याचा भास होतोय. माऊली, मनुष्य हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे बघ. काही प्रमाणात कृतघ्न सुद्धा. बाकी इतर कुठलाही जीव त्याच्यावर केलेले उपकार कधीही विसरत नाही. कसं आहे माऊली, व्रत हे सहसा कर्जाऊ घेतलेल्या रकमेसारखं असतं. त्याचं फळ आगाऊ मिळतं हे खरं, पण त्याची परतफेड मात्र अत्यंत नियमाने करावी लागते. त्याच्यामध्ये जर हेळसांड झाली तर काय गंभीर परिणाम भोगावे लागतील काही सांगता येत नाही.